नमस्कार. कधी विचार केला आहे का की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरंच विचार कसा करतं, ते शिकतं कसं? चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया एका अगदी सोप्या 3 टप्प्यांच्या प्रक्रियेतून. बरं, आपण नेहमी ऐकतो की AI शिकतं. पण ह्या शिकण्याचा नक्की अर्थ काय होतो? ही काही जादू आहे की यामागे काहीतरी विज्ञान आहे? चला शोधूया. अजिबात जादू नाही. खरं सांगायचं तर ही एक अगदी सोपी 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे, जी सारखी पुन्हा पुन्हा घडत असते. तर हे 3 टप्पे आहेत. पहिला, इनपुट म्हणजे जिथे माहिती आत जाते. दुसरा, लर्निंग जिथे सिस्टम त्यातले पॅटर्न शोधते. आणि तिसरा, आउटपुट जिथे सिस्टम आपल्याला एक उत्तर किंवा रिझल्ट देते. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या टप्प्यापासून. तो म्हणजे इनपुट. म्हणजे आपण मशीनला माहिती देतो तरी कशी? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इनपुट म्हणजे AI सिस्टमला प्रक्रिया करण्यासाठी आपण दिलेली कोणतीही माहिती किंवा डेटा. आणि ही माहिती अक्षरशः कोणत्याही स्वरूपात असू शकते. म्हणजे आपण टाईप करतो तो टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, आपला आवाज. इतकंच नाही तर बँकेचे व्यवहार आणि आपल्या हेल्थ रेकॉर्डसारखा डेटासुद्धा. आणि इथेच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. AIची सगळी हुशारी त्याच्या इनपुटवर अवलंबून असते. जितकी चांगली आणि जास्त माहिती तितकंच ते उत्तम शिकतं. म्हणजे बघा, इनपुट नाही तर शिक्षण नाही. आता येऊया या प्रक्रियेच्या सर्वात रंजक भागाकडे, लर्निंग म्हणजेच शिकणं. याला आपण गमतीने डिजिटल विद्यार्थी असंही म्हणू शकतो. हे समजून घेण्यासाठी एक सोपी कल्पना करूया. समजा AI एक विद्यार्थी आहे आणि त्याला दिलेला सगळा डेटा म्हणजे त्याची पुस्तकं आहेत. मग हा डिजिटल विद्यार्थी शिकतो तरी कसा? विचार करा. ते आधी एक अंदाज लावतो. मग ते स्वतःच तपासतं. अरे, माझा अंदाज बरोबर होता की चुकला? आणि जर चुकला असेल तर ते स्वतःमध्येच थोडे बदल करतं. आणि हीच प्रक्रिया ते लाखो करोडो वेळा करत राहतं. या अंतर्गत बदलांना आपण असे समजू शकतो की जणू काही आत छोटे छोटे नॉब्स आहेत. आणि ट्रेनिंग म्हणजे हे नॉब्स तोपर्यंत ॲडजस्ट करत राहणं जोपर्यंत AIचे अंदाज अचूक होत नाहीत. उदाहरणार्थ, AIला मांजरीचे फोटो ओळखायला शिकवायचे आहे. ते एका फोटोकडे पाहून अंदाज लावतं, ही मांजर आहे. जर उत्तर चुकलं तर ते आतले नॉब्स थोडे फिरवतं, जेणेकरून पुढचा अंदाज अजून चांगला असेल. ही प्रक्रिया लाखो फोटोंवर झाल्यावर ते मांजरी ओळखण्यात एकदम हुशार होतं. बरं, मग इनपुट झालं, लर्निंगही झालं. आता येतो शेवटचा टप्पा. तो म्हणजे आउटपुट, म्हणजेच आपल्याला मिळणारं अंतिम उत्तर किंवा परिणाम. तर एवढं सगळं शिकल्यानंतर काय होतं? आता जेव्हा त्या तयार झालेल्या AIला आपण नवीन माहिती देतो, तेव्हा ते जो परिणाम किंवा अंदाज देतं, त्यालाच आपण आउटपुट म्हणतो. आणि हे आउटपुट पण ना वेगवेगळ्या रूपात असू शकतं. जसं की हा ईमेल स्पॅम आहे असे एक लेबल, किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीचा अंदाज, किंवा एका भाषेचं दुसऱ्या भाषेत केलेलं भाषांतर, किंवा अगदी एक नवीन चित्र किंवा कोड तयार करणं. पण थांबा, ही प्रक्रिया इथेच थांबत नाहीये. यात अजून एक महत्त्वाचा घटक आहे जो AIला सतत हुशार बनवत राहतो. आणि तो म्हणजे फीडबॅक लूप. हा फीडबॅक लूप या 3 टप्प्यांच्या प्रक्रियेला अजूनच पॉवरफुल बनवतो. आता हे चक्र कसं दिसतं बघा. इनपुट, लर्निंग, आउटपुट आणि मग फीडबॅक. याच फीडबॅकमुळे AI आपल्या चुकांमधून शिकतं आणि सतत अधिक चांगलं, अधिक हुशार बनत जातं. हे सगळं एकत्र कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपल्या मोबाईलमधल्या फोटो ॲपचं उदाहरण घेऊ. जेव्हा आपण फोटोंमध्ये आपल्या मित्रांना टॅग करतो, तेव्हा आपण ॲपला इनपुट आणि फीडबॅक देत असतो. ॲप या टॅगचा अभ्यास करतं, हे झालं लर्निंग. आणि मग ते आपोआप चेहऱ्यानुसार नवीन फोटो एकत्र करतं, हे झालं त्याचं आउटपुट. तर आता आपल्याला हे तर कळलं की AI कसं काम करतं. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर AI आपल्याच डेटावरून शिकत असेल, तर त्याच्या या शिक्षणात आपली नेमकी भूमिका काय आहे? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? या प्रश्नावर नक्की विचार करा. हा विषय समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. नॉलेज इक्विटी पार्टनर्स हे एक असं बहुभाषिक चॅनेल आहे जिथे आम्ही असेच वेगवेगळे विषय सोपे करून सांगतो, जेणेकरून आपलं दैनंदिन जीवन अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनू शकेल. जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल आणि ही माहिती मौल्यवान वाटली असेल तर नॉलेज इक्विटी पार्टनर्सला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि हो,
हे मौल्यवान ज्ञान आपल्या कुटुंबापर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग ज्ञानाची आस नेहमीच उंच ठेवूया.